नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार मॅथ्सच्या चॅप्टर नंबर 2 मधली पुढची कन्सेप्ट बघणार आहोत, बिफोर आणि आफ्टर. आता बिफोर म्हणजे काय? आधी, आणि आफ्टर म्हणजे नंतर. बरोबर? आता मित्रांनो मला सांगा, सगळेजण तुम्ही एकदम मोठे होता का? नाही, सगळेजण अगदी लहान असतात. आधी पहिलीत जातात, मग दुसरीत जातात, तिसरीत जातात. अशा पद्धतीने हळूहळू करत मोठे होतात. म्हणजे आधी तुम्ही काय असतात? लहान असतात, त्यानंतर मोठे होतात. मग काय होतं? सकाळी उठल्यानंतर आपण आधी काय करतो बरं? सकाळी उठल्यानंतर आपण आधी आंघोळ करतो का डायरेक्ट? नाही, सकाळी उठल्यानंतर आपण आधी ब्रश करतो. ब्रश केल्यानंतर मग आंघोळ करतो, मग नाश्ता करतो, आवरतो आणि मग शाळेत जातो. बरोबर? की लगेच उठल्या उठल्या तुम्ही शाळेत जाता? नाही. सो आधी आपण काय करतो? ब्रश करतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो आणि मग शाळेत जातो. बरोबर? त्यानंतर तुम्ही शाळेतून आल्यावर काय करता? शाळेतून आल्यानंतर तुम्ही आवरतात, खेळायला जातात, मग अभ्यास करता आणि मग झोपता. बरोबर? या सगळ्या क्रिया तुम्ही क्रमाने करतात. सो आधी होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? बिफोर. आणि नंतर होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? आफ्टर. आता बघा बरं, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतोय. बरोबर? सकाळी उठल्यानंतर सगळे ब्रश करता की नाही? फक्त सकाळी करता का? दोन्ही वेळेला ब्रश केला पाहिजे, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी. म्हणजे तुमचे दात स्वच्छ आणि छान राहतात. दातामध्ये कीटण राहत नाही, त्यामुळे तुमचं पोट खराब होणार नाही. बरोबर? सो चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला? चित्रामध्ये मुलगा नुकताच उठलाय बरं, आणि तो ब्रश करतोय. पण तो काय डायरेक्ट ब्रश करायला लागलाय का? नाही. मग आधी काय केलंय त्याने? पेस्ट काढली आहे. पेस्ट तो ब्रशला लावतोय आणि मग ब्रश करतोय. सो त्यांनी काय विचारलंय? कलर द बॉक्स दॅट शोज द ऍक्टिव्हिटी बिफोर. बरोबर? बिफोरची ऍक्टिव्हिटी काय आहे मग? बिफोर म्हणजे आधी. आधी आपण काय करणार? आधी आपण पेस्ट काढणार आणि त्याच्यानंतर मग ब्रश करणार. सो आधीच्या प्रोसेसला मी काय दिला? कलर दिला. बघा, आता पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही सांगायचंय. बघा बरं, काय दिसतंय चित्रामध्ये? चित्रामध्ये एक बाई स्कूटरवरनं जाताना दिसतीये. तुम्ही फिरायला जाता ना, डायरेक्ट जाता का? विदाऊट हेल्मेट जाता का? विदाऊट हेल्मेट कधीही प्रवास करायचा नाही. सायकल असेल, स्कूटर असेल, कंपल्सरी हेल्मेट घालायचं. हेल्मेट आपल्या सेफ्टी करता अत्यंत आवश्यक आहे. सो बघा मित्रांनो, त्यांनी काय विचारलंय? कलर द बॉक्स दॅट शोज द ऍक्टिव्हिटी आफ्टर. आफ्टर म्हणजे काय? नंतर. नंतरची ऍक्टिव्हिटी कुठली होती आहे याच्यामध्ये? बरोबर? की बाई स्कूटरवरनं जातीये, पण जायच्या आधीची ऍक्टिव्हिटी काय? आधी तिने हेल्मेट घातलंय, मग ती स्कूटरवरनं जातीये. सो आफ्टरची ऍक्टिव्हिटी काय आहे? ती बाई स्कूटरवरनं जातीये. बरोबर? आता पुढे, रोज जेवण करताना तुम्ही जेवणात काय काय खाता? पोळी खातात, भाकरी खातात. काय आवडतं तुम्हाला? पोळी, भाकरी. बरोबर? आता या चित्रामध्ये बघा काय दिसतंय? मॉम मेड चपाती अर्लियर, लेटर शी रोस्टेड इट. म्हणजे काय? चपाती आधी बनवली जाती आहे, बनवल्यानंतर मग ती भाजतात. उलटी प्रोसेस. चपाती आधी लाटली जाते किंवा भाकरी थापली जाते आणि मग ती भाजली जाते. बरोबर? तुमच्या घरी उलट तर नाही होत ना? आधी भाजल्यानंतर मग आपण लाटत नाही ना? बरोबर? आधी चपाती लाटतो आणि मग भाजतो. बरोबर? सो बिफोर म्हणजे आधीची प्रक्रिया, आधीची प्रोसेस, आणि आफ्टर म्हणजे नंतरची प्रोसेस. ठीक आहे? सो इट इज बिफोर अँड इट इज आफ्टर. आहा, इथे बघा बरं, तुमची मैत्रीण काय करतीये? शूज आणि सॉक्स घालतीये. बहुतेक तिला खेळायला जायचं असावं. बरोबर? तुम्ही काय करता खेळायला जायच्या आधी? आधी बूट घालतात मग सॉक्स घालता का? नाही, आधी सॉक्स घालतात आणि मग बूट घालतात. बरोबर? सो बिफोरची प्रोसेस काय आहे?
तुमची मैत्रीण सॉक्स आधी घालतीये आणि मग त्याच्यानंतर बूट घालतीये, बरोबर. सो इट इज द बिफोर प्रोसेस आणि ही आफ्टर प्रोसेस. ठीक आहे. चला बघा बरं, तुमच्यासारखाच एक दादा आहे, सायकलवर चालला आहे. सायकलवर पण बघा बरं त्याने हेल्मेट घातलंय. ठीक आहे. रस्त्यावरती वाहन चालवताना नेहमी तुम्ही आपल्या सेफ्टी करता हेल्मेट घालणं गरजेचं आहे. सो हेल्मेट त्याने आधी घातलंय आणि मग तो सायकलवरनं चाललाय. सो बिफोर यू वेअर द हेल्मेट अँड देन यू गो आफ्टर दॅट. ओके. सो इट इज द बिफोर कन्सेप्ट अँड आफ्टर कन्सेप्ट. बिफोर म्हणजे आधीची प्रोसेस आणि आफ्टर म्हणजे नंतरची प्रोसेस. हीच प्रोसेस आपण जेव्हा नंबर्स शिकणार आहोत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, ठीक आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही कन्सेप्ट लागणार आहे की आधीचा नंबर कोणता आणि नंतरचा नंबर कोणता. ठीक आहे. सो बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर ती पण कन्सेप्ट आपण ह्याच्यातनच बघणार आहोत. सगळ्यांना कळली का कन्सेप्ट बिफोर आणि आफ्टर? व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब